नमस्कार, मी मनोहर जोगळेकर. मी आज टाकळा ही रानभाजी करणार आहे. मी टाकळ्याचं काय केलंय, मी टाकळ्याची पानं खुडलेली आहेत, ती चांगली धुतलेली आहेत आणि चिरून घेतलेली आहेत. नंतर याच्यात मी काय काय वापरणार आहे, हे तेल आहे. हे तेल जे आहे ते फोडणी करत आहे. फोडणीचं सामान इकडे आहे. मोहरी आहे, हिंग आहे, जिरं आहे. नंतर ह्याच्यात मिरच्या आहेत, कापलेल्या मिरच्या आहेत. हे खोबरं आहे, हे मीठ आहे आणि हा कांदा आहे. कांदा मी नुकताच चिरलेला आहे. कांदा चिरल्याबरोबर लगेच वापरायचा असतो, नाहीतर त्याचे जे गुणधर्म आहेत ते कमी होतात, नाहीसे होतात. हे डाळ दाणे आहेत. हे डाळ दाणे म्हटलं तर ऐच्छिक आहे. तसं पाहिलं तर कांदा आणि लसूण हेही ऐच्छिक आहे. ह्याचं कारण असं की आता चातुर्मास चालू आहे, पण रानभाजी करता काय पण. आता ही जी रानभाजी जवळजवळ 106 रानभाज्या आहेत, पण त्या मुंबई उपनगरात राहत असल्यामुळे इकडे हार्डली 5 ते 6 भाज्या मिळतात. त्यातली आज मी टाकळा ही भाजी निवडलेली आहे. ही भाजी पौष्टिक आहे, आरोग्यदायी आहे आणि औषधी आहे. ती आणखीन पौष्टिक करण्याकरता, आणखीन औषधी करण्याकरता मी कांदा आणि लसूण ह्याच्यात टाकणार आहे. आता मी याची कृती सांगतो, कारण एकदा गॅस चालू झाला की मग मी माझा व्हिडिओ बंद करायला सांगणार आहे. कारण गॅस चालू असताना मोबाईल किंवा कॅमेरा चालू नको, हे मोबाईलचे नियम आहेत. ते मोबाईलचे नियम आपल्याला पाळलेच पाहिजेत, कारण असे नेतर अपघात होतात. तर मी मोबाईल एकदा मी गॅसच्या तिकडे गेलो आणि गॅस चालू केला की मी हे थांबवणार. मी काय करीन, हे जे तेल मी घेतलेलं आहे, एक डावभर तेल आहे, त्यात मी फोडणी करीन. फोडणी मी प्रथम काय काय टाकीन, लसूण टाकीन, मिरची टाकीन, थोडं खोबरं टाकीन. हे परत वारंवार मी परतून घेईन. नंतर सर्वात शेवटी मी कांदा टाकीन. कांदा चांगला लाल होईपर्यंत परतीन मी. नंतर डाळ दाणे आणि अगदी सर्वात शेवटी ही पालेभाजी टाकेन. पालेभाजी थोडीशी आकसते, त्याला पाणी सुटतं, त्या दृष्टीने हे मीठ टाकायला पाहिजे. आणि पालेभाजी ही जी पालेभाजी म्हणण्यापेक्षा रानभाजी होईल, ही चांगली पौष्टिक तर असेलच, पण ती आणखी औषधी असेल, आरोग्यदायी असेल. ही कशाची खाता येईल, भात, पोळी, पाव आणि भाकरी याच्याशी खायला हे उत्तम, हे उत्तम अन्न आहे. न्याहारी म्हणा किंवा जेवण म्हणा, याच्याकरता हे फार छान आहे. आता मी कढईपाशी जातोय आणि मी मला हे बंद करतोय. ह्या संबंध मिश्रण आता मी जे सांगितलं त्या क्रमाने मी टाकणार. आणि त्या मी रानभाजीला ह्या टाकायच्या भाजीला 2 वाफा देणार. चांगली 2 वाफा दिल्या की मग मी ती उतरवणार आणि आपली रानभाजी किंवा पालेभाजी किंवा टाकायची भाजी ही तयार होईल. धन्यवाद.